आपण बांगलादेश, पाकिस्तान या अशा देशांनी घेरलेलो आहोत ज्यांचा भारतावर निश्चितपणे एक वाईट परिणाम जो आहे तो वेळोवेळी होत आलेला आहे. प्रामुख्याने चीनसारखा देश जो आहे हा विस्तारवादी देश हा या दोन देशांचा उपयोग पण करतोय आणि त्यामुळे भारतासमोरचं आव्हान मोठं आहे. तर अशा वेळेला हे जे घुसखोर आहेत त्यांना हुडकणं तर आवश्यक आहेच, पण ते आता निश्चित मुदतीत हुडकले गेले, शोधले गेले आणि त्यांची रवानगी करता आली आणि ते दर वेळेला ही मुदत देत ही कारवाई होत राहायला पाहिजे. त्याला एक सातत्य असलं पाहिजे, तर आपण या घुसखोरांपासून कुठेतरी बऱ्याच प्रमाणामध्ये मुक्त होऊ शकतो. ते अत्यंत आवश्यक बनलेलं आहे. आणि याचं कारण आपण पाहिलं की अशा पद्धतीचे घुसखोर जे आहेत त्यांच्या किती प्रमाणामध्ये अनधिकृत वस्त्या ज्या आहेत त्या वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. विविध राज्यांमध्ये, केवळ ठराविक राज्यांमध्ये नव्हे किंवा पश्चिम बंगालमध्येच नव्हे, पश्चिम बंगाल या ठिकाणी तर पहिल्यांदा हे वसतात आणि तिथून मग विविध राज्यांमध्ये ते स्थलांतरित होतात आणि तिकडे वस्त्या बनवायला सुरुवात करतात. तिकडे अनेक रोजगार जे ते बळकावतात. केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या योजना सरकार देत असतं त्या योजनासुद्धा त्यांचाही लाभ यांना आयता मिळत असतो. तिथेही या खोटी कागदपत्र, खोटी आधार कार्ड हे सगळं बनवून, रेशन कार्ड खोटी बनवून हे सगळे लाभ ते उठवत असतात. आणि त्यामुळे खरे ज्यांना या लाभांची आवश्यकता आहे, ज्यांच्यासाठी योजना आहे, त्यांना ते लाभ मिळतच नाहीत.